नमस्कार, मी डॉक्टर सनत खरात आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे, जेणेकरून तुमच्या मुलांचे मौखिक आरोग्य किंवा ओरल हेल्थ सुधारण्यासाठी माहिती दिली आहे। दातांचे संरक्षण खूप महत्त्वाचे आहेत। त्यांना कीड लागू नये याची काळजी घेतली पाहिजे। दिवसातनं 2 वेळा तर दात घासलेच पाहिजे आणि जेवल्यानंतर नेहमी चूळ भरावी। पालकांनी स्वतः अधूनमधून दाताची तपासणी केली पाहिजे। दातामध्ये कीड दिसल्यास लवकरात लवकर डेंटिस्टला भेट द्यावी। मुलं जेव्हा 6 ते 7 वर्षाचे होतात तेव्हा त्यांचे पक्के दात येऊ लागतात। हे दात अत्यंत महत्त्वाचे आहेत। या नवीन दातांच्या फिशरमध्ये अनेकदा अन्नकण अडकून त्यांना कीड लागू शकते। या समस्येचा एक सोपा उपाय म्हणजे दातांच्या या फिशर्समध्ये सिमेंट भरणे, जेणेकरून जेवण अडकून कीड लागत नाही। हे उपचार करताना मुलांना कसलाही त्रास होत नाही, जेणेकरून पुढचे ट्रीटमेंट स्वीकारणे सोपे जाते। डॉक्टरांवरचा विश्वास वाढतो आणि पुढील अवघड ट्रीटमेंट करून घेणे मुलांना सोपे वाटतात। आमच्या दंत विभागात आज एका 7 वर्षाच्या मुलीने भेट दिली। तिचे बरेचसे दुधांचे दातांना कीड लागली होती। काही दातांना रूट कॅनल ट्रीटमेंट आणि काहींना मुळापासून काढायची गरज होती। तपासणी सुरू होण्याच्या अगोदरच मुलगी खूप घाबरली होती। यावेळी जर असे मोठे उपचार केले असते तर मानसिक त्रास वाढला असता। पुढील उपचारांसाठी तिचे सहकार्य मिळणे कठीण पडले असते। यामुळे दंत उपचार अपूर्ण राहिले असते। म्हणूनच अगोदर पहिल्या दिवशी दात साफ करून घेणे, फिशरमध्ये सिमेंट भरणे व कमीत कमी दातांना लागलेली कीडचा उपचार अगोदरच करून घेणे गरजेचे आहे। आमच्या विभागाचा एकच ध्येय आहे, आलेल्या सर्व मुलांना सर्वोत्तम उपचार मिळाले पाहिजे। प्रत्येक दात दंतरोगमुक्त राहण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करतो। हे ध्येय प्राप्त करण्यासाठी तुम्ही पालकांचं सहकार्य असणे गरजेचे आहे। जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल व दातांच्या आरोग्याबद्दल अजून माहिती हवी असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।